आजच सबस्क्राइब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मुंबईत एका क्लिनिकमध्ये मी कंपाऊंडर म्हणून कामाला लागलो होतो। तिकडे डॉक्टर नसताना मी त्याचे पेशंट तपासायचो। सगळं बरं चालू होतं, गल्ल्यातनं पैसेही ढापायचो। पण एक दिवशी त्या डॉक्टरने मला रंगेहात पकडलं, माझ्यावर आवाज चढवला, माझी कॉलर पकडली आणि माझी कॉलर पकडलेली मला बिलकुल आवडत नाही। मग मी पुढं मुंबई सोडून मी साताऱ्याला यायला निघालो तेव्हा बसमध्ये एका म्हाताऱ्याकडे मी खूप पैसे बघितले आणि पैसा माझा वीक पॉइंट आहे। मग काय, एक गोळी, कायमचा आराम। मग मी कातळवाडीत आलो। आजूबाजूला पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की इथं क्लिनिकच नाहीये। म्हटलं ही संधी आहे, इथं क्लिनिक सुरू करूया। मग मी डॉक्टर झालो आणि गावकऱ्यांचा मी देव माणूस झालो। खरं तर गावकऱ्यांकडून मी तसं वदवून घेतलं होतं। पुढे माझा शोध घेत घेत रूपा तिथं आली। रूपा म्हणजे माझी मैत्रीण। तिने मला धमकी दिली, म्हणली तुझा खरा चेहरा जगासमोर आणीन। माझ्याशी लग्न नाही केलास ना तर काय, अख्ख्या गावाला जाऊन सांगेन तू डॉक्टर विक्टर कोण नाही, एक साधा फालतू दीड दमडीचा कंपाऊंडर आहेस। मग मी काही करायचं, आपला इगो हट नाही करायचा। मग पुढे माझ्या आयुष्यात रेश्मा आली। लग्न करायचे म्हणून गळ्यातच पडली। मग रेश्मा साई, हा पण तिने पैसे आणले होते, मला चटकच लागली। श्रीमंत बायकांना प्रेमात पाडायचं, त्यांना भुलवायचं, लुबाडायचं आणि गळ्यात पडल्या की जमिनीखाली काढायचं, त्याच्यावर झाड लावायचं। पुढे माझ्यावरती आरोप झाले। मग काय, कोर्ट कचेऱ्या वगैरे सगळं सुरू झालं। पण मी पण खूप हुशार आहे। मी पण असा गेम खेळलो की कोर्टानं मला निर्दोष मुक्त केलं। पण तरीही पोलीस माझ्या मागावर होतेच। मग मी दुसऱ्याची बॉडी माझी बॉडी असं भासवून डॉक्टर अजित कुमार देव हा आगीत जळून मेला असा भास निर्माण केला आणि मी इथं आलो वाराणसीमध्ये।